कासापुरी गणातून आपण पंचायत समितीचे उमेदवार आहात. काय हस्तांतरण करणार आहे जनतेला, मतदारांना, आणि आपण आपल्याकडून काय असे विकास करण्याची आपली इच्छा आहे? मी कासापुरी गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशाल्या चिन्हावर माझी पत्नी निवडणूक लढवत आहे. या ठिकाणी मी सर्व मतदार बांधवांना असं आवाहन करीन की त्यांनी माझा जो संघर्ष आहे, आमच्या बंधूचा जो संघर्ष आहे, त्यांनी जे यामागे जे कामं केलेली आहेत आणि त्यांनी जे आतापर्यंत प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक रास्ता रोको जे असं शेतकऱ्यांसाठी प्रश्न असो किंवा कुठल्या आरक्षणाचा किंवा धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, विविध जे प्रश्न आहेत त्याबद्दल आणि जे विकास कामं जे केलेले आहेत त्यानुसार आपण नंतर ही अशाप्रमाणे कामं करू. आणि आम्ही ज्या पदावरला फुलाला त्यावेळेस बी आमच्या बंधूंनी भरपूर प्रमाणात मदत केली होती. पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था केली होती, पाण्याची व्यवस्था, अशी विविध कामं केलेली आहेत. आणि यापुढे पण आपण विविध कामं करणार आहोत यांच्या माध्यमातून, खासदार संजय बंडू जाधव यांच्या माध्यमातून आणि डॉक्टर राम शिंदे जे आपले आहेत जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पिंकूभाई शिंदे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये बरेच पक्षाचे नेते इच्छुक उमेदवार उभे राहिले. आपण काय वाटतं आपल्याला, आपल्या निवडणुकीमध्ये विजय होईल का? नक्कीच विजय होणार, कारण जनता जी आहे ती ग्राउंडवर काम करणाऱ्याला नक्कीच न्याय देईन. कारण आम्ही सतत 8 वर्ष झाले आमच्या दोघांचा म्हणजे माझ्या बंधूचा संघर्ष चालू आहे. रस्त्यावर काही बी कोणाचा प्रश्न असो काही असो, अशा व्यक्तीला जर नाही न्याय द्यायचा म्हणल्यानंतर मग उपयोग नाही मग काहीच. आपल्या मतदारांना काय आवाहन करणार आपण? मी मतदाराला असं आवाहन करेन की यामागेही आम्ही चांगल्या प्रमाणात कामं केली आहेत आणि यापुढेही तुमची जे अपेक्षा आहेत त्याचा भंग होऊ देणार नाहीत. आणि यापुढे तुम्ही आमच्या एकदा विश्वास ठेवा. डॉक्टर राम शिंदे जे आहेत ते पण आपल्या म्हणजे भरपूर काम करणारा व्यक्ती आहे आणि सुशिक्षित व्यक्ती पण आहे. संकुचित दृष्टिकोन नाही त्या व्यक्तीचा, त्या व्यक्तीला कशाची अपेक्षा पण नाही. आणि तो डॉक्टर राम शिंदे जे आहेत त्यांना असे पैसे कमवायचे हे अशा उद्देशाने ते आलेले नाहीत. त्यांना एक सामाजिक कार्य करायचे आहे, समाजात काहीतरी करून दाखवायचे म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत. विरोधकांकडून असं बोललं जाते की डॉक्टर राम शिंदे मुंबईला राहतात, ते कधी आपल्या कासापुरीला येतील आणि ते लोकांचे प्रश्न मांडतील, प्रश्न सुटवतील. विरोधकाकडून तसं बोललं जातं आहे, पण जे तसं बोलतात ते तरी कधीपासून रोडवर आले तर ते पण जास्त इलेक्शन लागले 1 महिना झालं, 1 महिन्यापूर्वी ते आता आलेले आहेत जनतेमध्ये. ते पण कुठं आले नाही, ते पण व्यावसायिकच, प्युअर व्यावसायिकच आहेत. डॉक्टर राम शिंदे तरी त्यांनी या 6 वर्षामध्ये भरपूर कामं केली आहेत. आता त्यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच दिंड्यांना पण म्हणजे सो खर्चातून त्यांनी बरेच कामं केली आहेत. आता आपल्या दुष्काळाच्या वेळेस त्यांनीच मला प्रोत्साहन दिलं होतं की बाबा तुम्ही असं काम करा, मी तुम्हाला काय लागतं देतो. आता ज्या वेळेस आपला महापूर आला त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही हे काम करा, पाणी द्या, काय लागलं तर मला सांगा. आणि अनेक विद्यार्थ्यांच्या आपण त्यांच्या माध्यमातून जे विद्यार्थी आहेत त्यांना पण आपण भरपूर प्रमाणात हे केलेली आहे, मदत केलेली आहे. आणि विद्यार्थ्यांचे सत्कार पण भरपूर प्रमाणात त्यांना प्रोत्साहन द्यावं म्हणजे हुशार विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेलं आहे. आणि जे आता जे असे त्यांना बोलतात ते पण कधीच नव्हते इथं रस्त्यावर, ते आता आलेले इथं इलेक्शनमध्ये. कोणताच उमेदवार रस्त्यावरला नाही. जे आता जिल्हा परिषद उभे येतं त्यामध्ये कोणीच उमेदवार रस्त्यावर आलेला नाही. तर आता व्यावसायिक दृष्टिकोनातून समजा आलेले आहेत. मतदारांना काय आवाहन करायचं आपल्याला? मतदारांना असं आवाहन करीन की डॉक्टर राम शिंदे यांना आणि पंचायत समिती गणातून माझी पत्नी ज्योती धोंडराम कोल्हे आणि तिकडं आमचे पिंकूभाया पिंकूभाया म्हणजे तरुणाच्या हृदयामधलं नेतृत्व आहे. प्रत्येक माणूस गरीब आहे पण प्रत्येक माणसाला त्याची हे असते म्हणजे मदत कर. असे आमचे जे 3 उमेदवार आहेत ते मशाल चिन्हावर उभे आहेत, त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी मतदारांना विनंती करेन. समाचार पाने के लिए मैक्स परभणी लाइव को सब्सक्राइब करें।